शिवसेनेचं एक शिबिर काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचं आणि संध्याकाळी अनंत कानरे मैदान जे आहे गोल्फ क्लब तिथे शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे। हा कार्यक्रम मी यापूर्वी जाहीर केला आहे, त्याच्यामुळे त्याच्यात मी नवीन काही जाहीर करतो अशातला भाग नाही। पण आम्हाला असं वाटतं की 22 तारखेला अयोध्येमध्ये जे राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे आणि प्रभू श्री रामचंद्र, अर्थातच रामचंद्र म्हटले का ते कधी एकटे नसतात, त्यांच्याबरोबर आपण जय सियाराम म्हणतो आणि राम लक्ष्मण सीता आणि हनुमान, त्याच्यामुळे राम लक्ष्मण आणि सीता, प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमान सुद्धा तिथे असतील। ही प्राणप्रतिष्ठा केवळ प्रभू श्री रामचंद्राची नाही, तर आमचं मत असं आहे, आमच्या भावना अशा आहेत की आपल्या राष्ट्राचीच एका परीने ती प्राणप्रतिष्ठा आहे। आणि आत्ताच्या पिढीला कदाचित लक्षात नसेल, पण ज्याप्रमाणे अयोध्येमध्ये राम मंदिराच्या वरती बाबरी मशीद बांधली गेली होती, तसंच सोमनाथचं मंदिरसुद्धा अनेकदा त्याचा विध्वंस केला होता। सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुढाकार तेव्हा घेतला आणि त्याचं पुनर्निर्माण केलं। त्याच्याबद्दल गेल्या आठवड्यामध्ये संजय राऊत यांनी अग्रलेख लिहिलेलाच आहे। प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी मला वाटतं वल्लभभाई नव्हते, त्यांचं निधन झालं होतं। महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सोमनाथ मंदिर, त्याचं लोकार्पण आणि प्राण प्रतिष्ठा त्यावेळेला देशाच्या राष्ट्रपतींना आमंत्रित केलं गेलं होतं, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आणि त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झालेली। कारण मी जे आधी म्हटलं की ही केवळ प्रभू श्री रामचंद्र सीतामाई यांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा म्हणजे त्यांची प्राणप्रतिष्ठा नाही, तर जो वर्षानुवर्ष लढा चालला होता, ज्याला अंतिमतः सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय मिळाला, म्हणजेच ही देशाच्या प्राणप्रतिष्ठेच्या, अस्मितेच्या प्राणप्रतिष्ठेची ही तो क्षण आहे आणि त्याला राष्ट्रपतींना सुद्धा आमंत्रित करावं अशी आमची मागणी आहे। ते करतील न करतील हा त्यांचा प्रश्न आहे। आम्ही मात्र आज आपल्या माध्यमातून 22 तारखेला आम्ही काळाराम मंदिरात जाणार आहोत आणि गोदावरीला जी आरती करणार आहोत, त्याच्यासाठी माननीय राष्ट्रपती महोदया मुर्मूजी यांना आमंत्रित करतो आहोत। हे आमंत्रण आपल्या माध्यमातून तर आम्ही देतोच आहोत, मात्र आमचे खासदारसुद्धा जाऊन अगदी रीतसर सन्मानपूर्वक महामहोदया राष्ट्रपतीजींना हे आमंत्रण देतील। आणि आमची अशी प्रामाणिक इच्छा आहे की हा एवढा मोठा प्रसंग आहे, तिथे या देशाला राष्ट्रपती देखील आहेत आणि त्यांचीसुद्धा महत्त्वाची भूमिका जशी त्यावेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी निभावली होती किंवा त्यांना बोलवण्यात आलं होतं, तसं राष्ट्रपतींनी तिकडे बोलवावं। बोलवलं असेल तरी तो त्यांचा विषय आहे, कारण शंकराचार्यांनीसुद्धा बोलवलेलं आहे आणि त्याच्यावरती शंकराचार्यांच्या प्रतिक्रियासुद्धा सर्वजण ऐकत आहात। आम्ही मात्र याच्यात कोणतेही राजकारण न आणता आम्ही जो काही कार्यक्रम नाशिकला करतो आहोत, त्याच्यामध्ये राष्ट्रपती महोदयांना आज आपल्या माध्यमातून एक जाहीर आमंत्रण देतो आहोत। रीतसर आमंत्रणसुद्धा आमच्याकडनं त्यांना जाईल आणि त्यांनी तिथे यावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे। ते ठीक आहे, राम मंदिराचं काय आहे का मराठीत प्रश्न होता की मोदींनी म्हटलं आहे की 22 तारखेला संपूर्ण देशात दिवाळी सणाप्रमाणे हा सोहळा साजरा व्हावा। आपली काय प्रतिक्रिया की? माझ्या मते त्या क्षणी दिवाळी साजरी करायला हरकत नाही, पण ती दिवाळी साजरी केल्यानंतर देशाचं जे काही दिवाळं काढले यांनी त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे दिवाळी साजरी जरूर करा, कारण राम मंदिर निर्माण होतं आहे, पण राम मंदिराचं निर्माण केल्यानंतर जे दिवाळं वाजलेले आहे गेल्या 10 वर्षात त्याच्यावरती सुद्धा खुलेआम चर्चा झाली पाहिजे। मग ती चाय पे चर्चा करा, बिस्किट पे करा, फरसाण पे करा, शेव फाफडा पे करा, कशावरही करा, पण चर्चा होऊ द्या, डोकळ्यावरती चर्चा करा। उद्धव साहब, जो शंकराचार्य जी है वो कह रहे हैं कि अधूरे मंदिर है में पूजा करना ठीक नहीं, शास्त्र की ये फिर आपने। इसलिए मैंने कहा कि मैं कोई पंडित नहीं हूँ, मैं भक्त जरूर हूँ लेकिन देशभक्त हूँ, अंधभक्त नहीं हूँ, और अंधभक्त हो तो मैं देशभक्त हूँ, देश का अंधभक्त हूँ। शास्त्र में मैं नहीं जाना चाहता। राम मंदिर होना चाहिए, मेरे पिताजी की भी इच्छा थी, हमारी सबकी है, आपकी भी है, और राम मंदिर का निर्माण होने जा रहा है, आनंद का क्षण है, तो खुशी तो मनानी चाहिए, लेकिन शास्त्र में क्या लिखा है और उसके अनुसार कैसे होना चाहिए, एक सलाह मशवरा होनी चाहिए, सलाह मशवरा होनी चाहिए। और मैं मानता हूँ
जो भी जिसने किसी ने ये मुहूर्त या तारीख तय की होगी तो उन्होंने जो पंडित है उनके साथ सलाह मशवरा की होगी। अन्यथा शंकराचार्य जी जिसको हम मानते हैं, शंकराचार्य मानते हैं, उनकी सलाह लेने की आवश्यकता थी और आज भी अगर हो सके तो लेनी चाहिए। उसमें कमी इसमें कोई ऐसी बात नहीं है। अहंकार की क्यों है बात? अगर कुछ अच्छी बात करने जा रहे हैं तो सब कुछ अच्छा होना चाहिए। खैर वो तो बात शास्त्र की रही, उसमें मैं नहीं जाना चाहता। जैसे मैंने कहा, मैं कोई पंडित नहीं हूँ, मैं तो राम भक्त हूँ, देशभक्त हूँ और राम मंदिर होने जा रहा है उस वक्त तो और दिवाली मनाई नहीं जानी चाहिए और इसलिए तो हम राम मंदिर में जा रहे हैं। शाम को गोदावरी के किनारे पर हम आरती भी कर रहे हैं। सिर्फ दिवाली मनाने की बात प्रधानमंत्री कर रहे हैं, उसके बाद मराठी में जो करते हैं कहते हैं दिवाळी, उसके ऊपर भी बाद में चर्चा होनी चाहिए। वो चर्चा चाहे आप चाय पे करो, कॉफ़ी के पे करो, लस्सी पे करो, ढोकळे पे करो, शेव फाफडा पे करो, फरसाण पे करो, मुझे कोई एतराज नहीं है। सर, काल कार सेवकांची बैठक झाली सेना भवनला, त्यांना देखील सर्वांना नाशिकसाठी आमंत्रण देण्यात आलं आहे। हो. 1992ला जे कार सेवक हो. होते त्यांनी काही फोटो देखील दाखवले, ते म्हणजे त्या फोटोवर शिवसैनिकच दिसत आहेत जे बाबरीच्या मस्जिदीवर होते। नक्कीच, आणि त्यांचं योगदान मोठं आहे, त्यांना विसरता येणार नाही। त्याच्यामध्ये अनेक कारसेवक आता दुर्दैवाने आपल्यामध्ये नाही आहेत, पण सुदैवाने जे आपल्यामध्ये आहेत त्यांचा तो गौरव आहे। कारण त्यांनी जर का ते धाडस केलं नसतं तर आजचं राम मंदिर झालं नसतं। कारण आज ते ज्या काय घुमटावरती झेंडे लावणारे आहेत ते चढू शकले नसते जर हे तेव्हा घुमटावरती बाबरीच्या चढले नसते तर। त्याच्यामुळे झेंडे लावायला अनेक येतात, पण जेव्हा लढण्याची वेळ असते तेव्हा आपण कुठे होतात हा प्रश्न, त्याचं उत्तर कोणाकडे नाही। आज जे तिकडे झेंडे लावतात त्यांच्याकडे। उद्धवजी पंतप्रधानांनी तारीख जाहीर केली 22 तारीख आणि त्यानुसार उद्घाटन होतं आहे, पण तुम्ही कधी जाणार आहात राम मंदिर आणि श्रीरामाच्या दर्शनाला? राम मंदिराच्या लोकार्पणाचा मुहूर्त त्यांनी केलेला आहे। मी यापूर्वी सुद्धा अनेकदा सांगितलेलं आहे की राम मंदिर जेव्हा निर्माण झालेलं नव्हतं त्यावेळेलाही कोणी न सांगता आम्ही स्वतःहून 2 वेळा तिकडे गेलेलो आहे। आणि मी तर असं म्हणेन, त्याचं श्रेय मी घेत नाही आहे, पण राम मंदिर हा मुद्दा थंड बस्त्यामध्ये जेव्हा पडला होता, राम मंदिर होणार की नाही, तेव्हा शिवसेनेने घोषणा केली होती पहिले मंदिर फिर सरकार। आणि शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्यामध्ये मी जाहीर केलं होतं की तो नोव्हेंबर महिना होता, मी अयोध्येला जाणार आणि जाताना शिवजन्मभूमीची माती घेऊन मी राम जन्मभूमीला गेलो होतो। तुम्ही माना अथवा नका मानू, पण शिवजन्मभूमीची माती तिकडे घेऊन गेल्यानंतर 1 वर्षाच्या आत कोर्टाने निकाल दिला आणि तो राम मंदिराच्या बाजूने दिला। त्याच्यामुळे माझ्या मनात जेव्हा प्रेरणा येईल तेव्हा मी जाणार आहे नक्की, कारण ती काय कोणाची खाजगी मालमत्ता नाही आहे आणि प्रभू रामचंद्र हे सगळ्यांचे आहेत। त्याच्यासाठी एक प्रतीक म्हणून आम्ही ज्याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे अशा काळाराम मंदिरात जातो आहोत। अयोध्येला मी 2दा गेलो, मुख्यमंत्री झाल्यावरती सुद्धा गेलो होतो आणि या नंतर सुद्धा एकदाच कशाला, ज्या ज्या वेळेला माझ्या मनात येईल त्या वेळेला जाईल। उद्धव जी, आपने सवाल उठाया था कि राम मंदिर के लिए कोई विशेष कानून नहीं बनाया, तो उस पर देवेंद्र जी कह रहे हैं कि तत्कालीन जो कांग्रेस सरकार थी वो कांग्रेस सरकार, ये किसने कहा? देवेंद्र फडणवीस जी। उनका क्या संबंध है इससे? उनकी उम्र कितनी थी उस वक्त? तो छोड़ो बात। उन्होंने कहा कि कोई आपके आज के शिवसेना जैसे आप कह रहे हैं, वो कह रहे कि शिवसेना की कोई नेता नहीं। देखो, उनका अज्ञान दूर करने के लिए दूर करना मेरा काम नहीं है। वो कुछ लोग ऐसे होते हैं कि अज्ञानी होते हैं, तो उनको ठीक से गुरु मिलना चाहिए, तो उनको अच्छा गुरु मिले, ये मेरी प्रभु रामचंद्र की काम है। मैंने कल इस बारे में जवाब दिया। एक मिनट मैं बोलतो। जो बोल रहे हैं कि शिवसेना का योगदान क्या है, मिस्टर फडणवीस एक लॉयर है, वकील है। हाँ, जाइए लखनऊ में जो स्पेशल कोर्ट बना था बाबरी के बाद, उसमें चार्जशीट में सभी आरोपियों के नाम दिए हैं। लगभग 1000 से भी ज़्यादा आरोपी हैं, उसमें ज़्यादा से ज़्यादा नाम शिवसेना नेता और शिवसैनिकों के हैं, ये ऑन रिकॉर्ड है। अडवाणीजींना पण ते आमंत्रित करत नाही आहेत, आणखीन काय बोलायचं? तुम्ही काय बोलता? काल पंतप्रधान मुंबईमध्ये आले होते, अटल सेतूचं उद्घाटन केलं, पण त्याच्यात अटलजींचा फोटो कुठे होता? आता सुद्धा मला थोडी चिंता आहे की राम मंदिरात रामाची मूर्ती असेल ना बाबा। श्रेयवादाची लढाई सुरू नाही नाही, म्हणजे सांगता येत नाही कोणाची मूर्ती लावू शकतील, कारण काल अटल सेतू, नाव अटल सेतू, पण अटलजींचा फोटोच नाही। त्याच्यामुळे राम मंदिराचं निर्माण करताना निदान एवढी कृपा करा की त्या मंदिरात स्वतःची नव्हे तर प्रभू रामचंद्राची मूर्ती लावा। उद्धवजी, नाशिकमध्ये पंतप्रधानांनी युवा पिढीला आवाहन केलेलं आहे की घराणेशाही मोडून काढा। फार छान आहे,
कारण प्रभू रामचंद्र हे दशरथ राजाचे पुत्र होते आणि त्यावेळेला सुद्धा त्यांना त्या कौटुंबिक याच्यामध्ये वनवासात जावं लागलं आणि वनवासात जाताना सुद्धा ते सहकुटुंब गेले आणि सीताहरण झाल्यानंतर रामायण घडलं. आणि महत्त्वाचा मुद्दा आज मी जिथे चाललेलो आहे तो कल्याण लोकसभा आहे, त्याच्यामध्ये गद्दारांची जी घराणेशाही आहे त्याच्याबद्दल प्रधानमंत्री बोललेच नाहीत. ती घराणेशाही चालते का? म्हणजे गद्दार असतील ते लोकप्रिय आणि त्यांची घराणेशाही त्यांना प्राणप्रिय. तर हा सगळा बोगसपणा आहे. पण घराणेशाहीबद्दल एखाद्या घरंदाज माणसाने बोललं तर बरं. नहीं, आज सिर्फ मैं इतनी बात कर रहा हूँ और वर्चुअल मीटिंग में एक मिनट, गलतफहमी नहीं होनी चाहिए. शायद मैं वर्चुअल मीटिंग पर उपस्थित नहीं रह सकूँगा क्योंकि आज का मेरा जो प्रोग्राम है वो पहले से ही अरेंज किया हुआ था और मैं घूमने वाला हूँ आज. तो घूमते घूमते बात करना ठीक नहीं. तो कल ही मैंने बता दिया है कि शायद मैं आज ज्वाइन नहीं कर सकूंगा. तो इसमें कोई गलतफहमी की बात नहीं होनी चाहिए. उद्धवजी, विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल दिलेला आहे ते नंतर बोलू. त्याच्याबद्दल आम्ही ऐका त्या सगळ्या मुद्द्यांवरती आम्ही मला वाटतं 16 तारखेला एक व्यवस्थित प्रेस कॉन्फरन्स मोठी घेणार आहोत. त्याची सुद्धा माहिती तुम्हाला आज उद्या आम्ही देऊ. ठीक आहे. आणखीन काय पंतप्रधानांचा दौरा बिवरा काय बोलायचं आहे? नितीन गडकरींचा विसर पडलेला काल दिसलो होता. हां, आता त्यांनी जे 2 विरोधाभास तुम्हाला दाखवतो. पंतप्रधानांच्या दौऱ्यात तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी सोडल्या. आता त्याच्यात त्यांनी काल काय म्हटलेलं आहे की त्यांनी फक्त तिजोऱ्या भरल्या. आजूबाजूला 70,000 कोटीचे घोटाळेवास तुमच्या होते, त्या तिजोऱ्या कोणाकडे त्या चाव्या तुमच्याकडे आल्या वाटतं. आणि ह्याच्या खाली आहे की मुंबई पालिकेच्या मुदत ठेवीमध्ये 5,000 कोटींची घट. आता या तिजोरीतले पैसे कोणी काढले? कोण राज्य करते? त्याच्यानंतर ह्याचा सुद्धा एक पर्दाफाश करणं गरजेचं आहे. ह्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही, नंतर बोलेन. पाहिजे तर आता एवढंच बरं. ठीक आहे, जास्त काय आता मी फाटे फोडत नाही विषयाला. पण पुन्हा सांगतो की आम्ही एका पवित्र भावनेने देशाच्या महामहिम राष्ट्रपतीजींना 22 तारखेचं आमंत्रण देत आहोत. त्यांनी तिकडे यावं. त्यांच्याच हस्ते ती पूजा आम्ही करू. आम्ही पाहिजे कोणी त्या फोटोमध्ये येणार नाही. त्यांचा एकट्याचा फोटो येईल. पूर्णपणाने एका पवित्र भावनेने देशाच्या राष्ट्रपती म्हणून आम्ही त्यांना महत्त्व देत आहोत, आमंत्रण देत आहोत. आणि राष्ट्रपती म्हटल्यानंतर त्याचा मान पान सगळं जो काय आहे तो तसा देशाचे ते राष्ट्रपती आहेत त्या तसा तो राखला गेला पाहिजे. गर्दीतल्या एक असं आम्ही करणार नाही आहोत. ठीक आहे. त्याचा आणि अयोध्येचा काही संबंध नाही. पत्रकार परिषद फक्त निकालावर असेल त्यावर मी सांगतो ना, आता तेवढं 16 तारखेला या ना. मग आता सगळं बोलून टाकलं की 16 तारखेला आम्ही हे बोलणार आहोत. तुम्ही या. चलो, धन्यवाद. हां, जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि तुम्हाला सकाळी आल्याबद्दल आभारी आहोत. आणि पत्राची कॉपी मी तुम्हाला देत आहे. कृपा करून आपण आपल्या माध्यमातून जनतेला. धन्यवाद. जय हिंद.